आजच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी आणखीन मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय चरण चापराजी, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी आणि कार्यालय प्रमुख सन्माननीय संदेश कोंडविलकर, सह कोषाध्यक्ष सन्माननीय अतुल बर्वेजी, युवकांचे आमचे नेते सन्माननीय सुरसिंग ठाकूर आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियासुद्धा. बरेच दिवसांनी आपण एकमेकाच्या समोर आलेलो आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक गोष्टी होत गेल्या आणि 75वं आमच्या देशाचं स्वातंत्र्याचं वर्ष हे 15 ऑगस्टपर्यंत संपत आहे. त्यामुळे काही विशेष कार्यक्रम या निमित्ताने काँग्रेस पक्षाने आयोजित केलेले आहेत देशभर. आणि स्वातंत्र्यावर, देशाच्या ह्या स्वातंत्र्यावर आणि या देशाच्या घटनेच्या चौकटीत आम्हा सगळ्यांचा तो अधिकार आहे की स्वातंत्र्याचे 75वं वर्ष साजरं करणं हे आमचं कर्तव्य आहे सगळ्यांचं, आणि ते केलं जातं. परंतु दुर्दैवाने काही लोक त्याचं मार्केटिंग त्यांच्या पद्धतीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा आक्षेप त्याच्यावर अजिबात राहणार नाही. परंतु एवढं मात्र नक्की की ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इंग्रजांना साथ दिली, इंग्रजांची मुखबिरी केली, असे लोक जेव्हा स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य करतात तेव्हा मनाला थोड्याशा हे होत असतात, वेदना होत असतात. तुम्ही पाहिलं आहे की गेले 1.5-2 महिने देशामध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला आणि आमचे नेते राहुल गांधी आणखीन सोनिया गांधी यांना टार्गेट केलं जात आहे. आणि ते टार्गेट यासाठी केलं जात आहे की स्वतःची पापं लपवण्यासाठी, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार हे सगळं काम करत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यामध्ये काही घटना घडल्या, उलटपुलट होऊन सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु सरकार आलंय की फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आलेत, हाही प्रश्न मोठा विचाराचा आहे आणि सगळ्यांना तो विचार करण्याचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नव्हतं. दुर्दैव आहे की आम्ही ज्या राज्यांकडे बघून असं काही बोलत होतो, UP, बिहार, आज असं वाटतंय की आमच्या राज्यामध्ये हे सगळं डोळ्याने बघावं लागतंय. ही दुर्दैवी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. काल 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं गेलं देशाच्या फायनान्स मिनिस्टर आदरणीय निर्मला सीतारामन, आणि मला आश्चर्य वाटतंय. माझी आपल्यालाही विनंती आहे की वस्तुस्थिती लोकांपर्यंत जाऊ द्या. ती आमच्यासाठी म्हणून नव्हे, किंवा ती काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काय वाटतंय, भाई जगतापांना काय वाटतंय, किंवा राहुल गांधींना काय वाटतंय, सोनिया गांधींना काय वाटतंय म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रयत्न चालला. त्यांनी काल बोलताना एक वक्तव्य केलं जे मला मोठं आश्चर्य वाटलं. अर्थात आश्चर्य धक्क्याच्या पलीकडे आम्ही सगळे गेलोय. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट बोलावी आणि काही धक्का बसला नाही तर काय कठीणच आहे. आता 15 ऑगस्टला धक्का बसणारच आहे. लाल किल्ल्यावरनं काहीतरी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातील, त्याचं त्यावेळेला समाचार घेऊ. त्या असं म्हणाल्या की काँग्रेसच्या काळामध्ये याचा महागाईचा रेट हा 10% होता आणि आमच्या काळामध्ये तो 6% आहे. मला एक गोष्टीचं खरोखरच एक म्हणजे ह्यांना लाज कशी वाटत नाही. इतका निर्लज्जपणा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय. साधं गणित, चला आपण त्या टक्केवारीला बाजूला ठेवू. साधं गणित, 2014ला सत्तांतर झालं. 2014ला त्या काळामध्ये एक 416 रुपये असलेला सिलेंडर आज 1000 पार केला. मग आता 10% काय आणि 6% काय? अरे सांगा. आपल्यालाही माझी विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही सगळे प्रचंड मेहनत करणारे लोक आहात, मला माहिती आहे. हे मी अनेक वेळा बोललोय, आजच बोलतोय असं नाही. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा
तुमचा कोणाचा दोष न राहता तुम्ही वस्तुस्थिती तुमची पोचवत असता तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत, तुमच्या ऑफिसपर्यंत. परंतु दुर्दैवाने तिकडे जे बसलेले मोदीजींच्या गोदीमध्ये बसलेले आहेत त्यांना ते हवं तेवढंच ते सगळं करत असतात. तो त्यांनी करावा, त्यांचा त्याचा अधिकार आहे. पण देश उद्ध्वस्त होत असताना, गरीब उद्ध्वस्त होत असताना, महिलांची सुरक्षा उद्ध्वस्त होत असताना, शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, तरुण उद्ध्वस्त होत असताना वस्तुस्थिती ही लोकांपर्यंत जायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यासाठी मी अनेक वेळा बोललोय, परत एकदा त्या बाबतीमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून 75व्या स्वातंत्र्याच्या ह्या महोत्सवामध्ये ज्याचं जे स्वातंत्र्य फक्त आणि फक्त काँग्रेसच्या मुळेच शक्य झालं हे वारंवार सांगितलंय, परत एकदा अधोरेखित करतो. त्या काँग्रेसने ठरवलेलं आहे देशभराच्या सगळ्या राज्यामध्ये ह्या स्वातंत्र्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उत्सव करायचा. त्याच्या अंतर्गत एकतर पहिलं मी महागाईचं बोललो ते कंप्लीट करतो. या महागाईच्या विरोधामध्ये, या बेरोजगारीच्या विरोधामध्ये आणि दुर्दैवाने तुमच्या आमच्या विरोधामध्ये राज्याच्या राज्यपालांनी मुंबईकरांच्या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही 5 तारखेला हँगिंग गार्डन ते राजभवन असा एक मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत. कारण ज्या पद्धतीने त्यांनी मुंबईकरांचा अपमान केलेला आहे, नंतर सारवासारव केली असली तरी वस्तुस्थिती हीच आहे. हे आता 4-5 वर्ष झाले राज्यपाल झालेत, परंतु यापूर्वी सुद्धा अगदी इंग्रजांच्या काळात सुद्धा मुंबईचं महत्त्व हे विशिष्ट होतच आणि ते अख्ख्या जगाने अधोरेखित केलेलं होतं. त्याच्यामध्ये एक संविधानिक पदावर असलेली व्यक्ती अशा पद्धतीने जेव्हा वक्तव्य करतात त्यावेळेला अतिशय मनाला वेदना तर होतातच, त्याबरोबर चीड सुद्धा, भयानक चीड ही मुंबईकरांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून 5 तारखेला सकाळी 10:30ला आम्ही हँगिंग गार्डनपासून आम्ही निघणार आहोत आणि राज्यपालांना आम्ही त्या ठिकाणी राज्यपालांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन करणार आहोत. तुमचा प्रश्न असू शकतो राज्यपालांना तुम्ही निवेदन देणार काय? आम्ही त्यांना महत्त्वच देत नाही. आम्ही राज्यपालांना महत्त्व देत नाही, कारण राज्यपाल राज्यपालासारखे वागतच नाही. ते RSSचे प्रचारक असल्यासारखे ज्या पद्धतीने ते वागत आहेत या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचे जे काही त्यांनी आत्तापर्यंत केलेले सगळे जे काही उपद्व्याप आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलंय त्यांना कसल्याही प्रकारचं निवेदन द्यायचं नाही, पण प्रदर्शन मात्र आम्ही करणार. देशातल्या बेकारी विरुद्ध, राज्यातल्या बेकारी विरुद्ध, देशातल्या महागाई विरुद्ध, राज्यातल्या आणि ह्या संपूर्ण या महागाई विरुद्ध आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही आंदोलन 5 तारखेला करणार. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव हा जो कार्यक्रम आहे त्याची सुरुवात 9 तारखेला सुरू होईल. 9 ऑगस्ट क्रांती मैदानवरून आम्ही ती सुरुवात करणार आहोत आणि तिथून 9, 10, 11, 12, 13, 14 हे 6 दिवस मुंबईच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 75 किलोमीटरचा एक पदयात्रा आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत. माझ्या बरोबर माझे जे सहकारी आहेत, आम्ही प्रत्येक जण प्रत्येक दिवशी सकाळी एक जिल्हा, संध्याकाळी एक जिल्हा, अशा पद्धतीने आम्ही प्रति दिवशी 10 ते 12 किलोमीटर चालणार आहोत आणि लोकसंपर्क आम्ही करणार आहोत. आणि हा देशाला मिळालेलं वैभव, हे वैभव कशा पद्धतीने त्याचा आज हनन होत आहे, कशा पद्धतीने त्याचा गैरवापर केला जातोय, हे सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतील, त्याच्यामध्ये पॅम्पलेट असतील, त्याच्यामध्ये काही बॅनर्स असतील आणि त्या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीला दाखवणारे की त्यावेळेला काय होतं, आता काय झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण, या सगळ्या गोष्टींचा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. 9 तारखेपासून
तेजपाल ऑडिटोरियमला आमचा तो कार्यक्रम होईल, कारण ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये काही काम सुरू आहे अशी माझी माहिती आहे आणि मी बोललो सुद्धा, पण ते तिथपर्यंत झालं तर ते तिथेच होईल, प्रतिवर्षाप्रमाणे तिथे होईल. आपल्याला माहीत आहे की मुंबई काँग्रेस त्या ठिकाणी कार्यक्रम करून ज्यांनी आजही जे स्वतंत्र सेनानी आहेत जिवंत, वर्षानुवर्ष कमी होतात आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचा आदर सत्कार आम्ही त्या ठिकाणी करत असतो. तो जर आम्हाला ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये जर ती संधी नाही मिळाली तर आम्ही तेजपाल ऑडिटोरियममधून ते करणार आहोत, ज्या तेजपाल ऑडिटोरियममध्ये काँग्रेसची स्थापना झाली, आणि तिथूनच आम्ही ती आझादीची एक पदयात्रा तिथून मी निघणार आहे. आमचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त आमचे केंद्रीय नेते येऊ शकतील असा आमचा प्रयत्न आहे, पण अख्ख्या देशामध्ये हे होणार आहे. त्यामुळे मी जरी काही म्हणालो किंवा मी असला काही धाडस करणार नाही की अमुक येईल तमुक येईल, मी असं धाडस करणार नाही, परंतु एवढं नक्की की आम्ही त्यांना कळवलं. आजच माझी एक VC एक झूम मीटिंग झाली, त्याच्यामध्ये मी माझा प्रस्ताव मी ठेवलेला आहे. त्यामुळे 9, 10, 11, 12, 13, 14 6 दिवस दररोज एका असेंब्ली सेगमेंटमध्ये एका वॉर्डमधून ही पदयात्रा जाईल आणि 6व्या दिवशी 75 किलोमीटर आम्ही त्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरलेलो असो, अशा पद्धतीची आमची योजना आहे. आणि 15 तारखेला जेव्हा आपल्या देशाच्या या सगळ्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे, त्या दिवशी नॉर्थ वेस्टमध्ये आम्ही एक मोठी आझादीची रॅली, ज्याला म्हणतो आपण स्वातंत्र्याचं एक भव्य असं प्रदर्शन, आझादी की गौरव यात्रा या नावाने आम्ही नॉर्थ वेस्टमध्ये सगळ्या मुंबईचे माझे कार्यकर्ते आम्ही तिकडे एकत्र येणार आहोत आणि 15 ऑगस्टला तो कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. कदाचित त्याची डिटेल मी येणाऱ्या काही कालावधीमध्ये मी आपल्याला देईन, पण ब्रॉडली हा असा आजचा हा विषय आहे. आणि म्हणून या विषयाशी आपल्याजवळ संवाद साधावा यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना मी निमंत्रित केलं होतं. हिंदीमध्ये करून घेऊ पटकन, म्हणजे तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर, कारण शेवटी हे गोष्ट आहेच आहे. देश के हालात जिस प्रकार के हैं और जिस प्रकार से उसे ये किया जा रहा है, एक परसेप्शन तैयार किया जा रहा है, और वो करने वाले खुद सत्ता में बैठे हुए लोग कर रहे हैं. एक 4-5 दिन पहले जो निर्मला सीतारमन, जो कि हमारी फाइनेंस मिनिस्टर है इस देश की, उनका जो स्टेटमेंट आया था बहुत ही आश्चर्यकारक था. आजकल आश्चर्य लगता भी नहीं, क्योंकि इस तरह के झूठे मूठे ही स्टेटमेंट वो करते हैं, चाहे नरेंद्र मोदी जी हो, चाहे अमित शाह हो, चाहे उनके कोई भी मंत्रिमंडल का कोई भी बंदा हो. उन्होंने ये स्टेटमेंट किया कि कांग्रेस के कार्यकाल में 10% से महंगाई बढ़ी थी, हमारे कार्यकाल में सिर्फ 6% से बढ़ी. मेरी आप सबसे विनती है कि आप खुद इससे जूझ रहे हैं, क्योंकि हम सारे मध्यम वर्गीयों में आते हैं, आप खुद जूझ रहे हैं. अगर 2014 साल में जिस साल में नरेंद्र मोदी जी देश के पंतप्रधान बने, उस वक्त 416 रुपये जो सिलेंडर था, आज 1000 से आगे गया. ये कितने परसेंटेज हो गए? 2014 साल में जब हमारे यहाँ हरहर की दाल, तुअर की दाल, जो कि उसके लिए रास्ते पे आई हुई स्मृति ईरानी और बाकी सारे, जब 70 रुपया थे, अब तो 170 हुआ. ये 6% है. तो मेरी आपसे दिखती है सारे लोगों को, ये हकीकत अगर लोगों तक जाए, और जो जानी चाहिए, क्योंकि सरकार का काम बनता है कि लोगों को राहत दे. और ऐसे वक्त जब हमारे यहाँ ये जो क्रूड ऑयल है उसकी कीमतें घटी हैं, उस वक्त तो कीमतें आसमान पे थी, तो उस वक्त फिर उसका जस्टिफिकेशन कभी भी नहीं किया गया. आज इतनी कीमतें नीचे है और सरकार सिर्फ और सिर्फ गरीब का खून चूस रही है. इसके खिलाफ हमारी लड़ाई 5 तारीख को है. आपको पता होगा कि हमारे खाने पीने की चीजों के ऊपर भी GST लगाया गया. 5% टैक्स अगर हमारे खाने पीने की चीजों पे है, अगर हमारे दाल पे है, अगर हमारे पनीर पे है, अगर हमारे दही पे है, अगर हमारे ये सारी चीजों पे है, तो ये सरकार किसकी है? और दुर्भाग्य इस बात का है, ये सरकार गरीब के खाने के ऊपर तो GST लगा रही है, लेकिन डायमंड वालों के ऊपर कितने GST है?
1.5%, यानी डायमंड वाले 1.5%, और यहां गरीब उसको 5%। ये कैसी सरकार है? ये सूट बूट वाली सरकार, ये झूठी सरकार, ये झूठलर मोदी जी, ये बतौलेबाज सरकार इस तरह से गुमराह कर रही है और स्टेटमेंट करने में जरा भी हिचकिचाते नहीं। यानी उन्होंने पूरी जनता को ये करके लिया है कि हम जो बोलेंगे वो जनता मान लेगी। तो आपको सोचना है, मेरी आप सबसे विनती है कि ये बातें लोगों तक पहुंचाने का आप काम करिए। मैं जानता हूं कि आप तो बहुत मेहनत करते हैं, मैंने देखा हुआ है सबको। मैं खुद 40 साल से राजनीति में, मैंने बहुत सारे चेहरे देखे, बहुत सारे सीनियर लोग भी मैं यहाँ देखता हूँ हमेशा। वो जमाना नहीं रहा कि आपने एक बहुत मेहनत करके कोई सच्चाई बाहर लाई और वो दिखाई जाएगी, इसकी कोई गारंटी नहीं है। तो आपसे मैं कभी भी, मैंने आपसे कोई मेरा ये नहीं है, कोई तकरार नहीं है, लेकिन इतनी बात जरूर मैं कहूंगा कि ये आपसे, मुझसे, आम आदमी से, हमारे परिवार से जुड़ा हुआ मामला है। कृपया इसको आप लोग उजागर करिएगा, ये मेरी आपसे इंतहा है, आपसे विनती है। 5 तारीख को हम लोग गवर्नर के हाउस में, गवर्नर हाउस के ऊपर हम लोग मोर्चा निकालने जा रहे हैं। यहां से हैंगिंग गार्डन से लेके गवर्नर हाउस तक हम जा रहे हैं, जो हमने इसके पहले भी 2 बार हम कर चुके हैं। और उसमें 3 मुद्दों को लेके हम बात करेंगे। 1, आज की महंगाई, 2, आज की बेरोजगारी, और 3, जिस तरह से उन्होंने मुंबईकरों को प्रताड़ित किया है, जिस तरह से मुंबईकरों का अपमान किया है, जिस तरह से मुंबईकरों को उन्होंने कम लिखा है, उस मामले में हम उनसे जवाब पूछेंगे। एक बात और भी हो सकती है, आपका सवाल ये भी आ सकता है कि फिर आप निवेदन दोगे, तो हम बिल्कुल भी निवेदन नहीं देंगे। ये असंवेदनशील पहले राज्यपाल हमने देखे हैं जिनके पास कोई भी संवेदना नहीं है, और वो पूरी तरह आरएसएस के प्रचारक करके काम कर रहे हैं। हमने जिंदगी में किसी भी राज्य में ऐसा नहीं देखा, आजादी के 75 साल पूरे हो रहे हैं, कि राज्यपाल ये शपथ भी दे रहे हैं और पेड़ा भी खिला रहे हैं। ये कैसे? ये तो आश्चर्य की बात है। राज्यपाल किसी पार्टी का नहीं होता, एक संवैधानिक पद है, वो उसकी गरिमा है। और ये कोश्यारी ने जिस तरह से इस गरिमा को तहस नहस किया है, पूरी तरह बर्बाद किया है, तो हम उनको कोई भी निवेदन देने वाले नहीं, हम उनके खिलाफ वहां प्रदर्शन करेंगे, जो इसके पहले भी हमने किया था। आजादी के 75 साल को लेके हम लोग ये इस देश को कांग्रेस की देन है, महात्मा गांधी की देन है, नेहरू जी की देन है, सरदार पटेल जी की देन है, और लाखों लोगों की शहादत की देन है। ये आज जो लोग इसका फायदा उठा के जो एक मार्केटिंग कर रहे हैं, ये सारे अंग्रेजों के साथ मुखबिरी करते थे, अंग्रेजों के तलवे चाटते थे। ये लोग हमें अभी आजादी की बात समझाने की कोशिश कर रहे हैं। तो उनका निषेध करते हुए हमने स्पष्ट रूप में, कांग्रेस का एक कार्यक्रम है जो जयपुर में हमारा, उदयपुर में हमारा जो एक ये हुआ था, शिविर हुआ था, उसमें ही तय हुआ था ये कि 9 तारीख से लेके, 9 इसलिए भी क्योंकि आपको पता है 9 अगस्त को मुंबई से नारा दिया गया, कांग्रेस भारत, मुंबई से कांग्रेस ने नारा दिया था, अंग्रेजों भारत छोड़ो आंदोलन वहीं से शुरू हुआ था। तो वहीं से हम लोग 9 तारीख को हम लोग हर जिले में 75 किलोमीटर की यात्रा, पद यात्रा मैं करने जा रहा हूं, मेरे सहयोगी करने जा रहे हैं। मुंबई कांग्रेस के हमारे आला नेता जो है वो हर डिस्ट्रिक्ट में जाएंगे। तो उसके लिए भी मैंने आप सारे लोगों को आगाह कर दूं कि 9, 10, 11, 12, 13, 14 6 दिन लगातार ये सारे जिलों में हर रोज 10-12 किलोमीटर करके ये आजादी की पदयात्रा, मुंबई जोड़ो अभियान भी है उससे जुड़ा हुआ हमारा, वो सारा हम करने जा रहे हैं। 15 अगस्त को चूंकि 75वीं हमारी सालगिरह है आजादी की, उसका आखिरी दिन है, उस दिन नॉर्थ वेस्ट में एक बहुत बड़ी आजादी की गौरव यात्रा इस नाम से एक बहुत बड़ी रैली हम लोग करने जा रहे हैं। और मैं आज ही आप सबको, उसके लिए मैं आज ही आपको सबको निमंत्रित करता हूं। तो ये 2 इश्यूज को लेके आपसे बात करनी थी। नाउ द बॉल इज इन योर कोर्ट। आई मीन आप जो सर, भाई मेरा सवाल ये था कि थोड़ी
ये मुनीम देवरा ही कह सकते हैं, ये मैं कैसे कह सकता हूँ? तुम्ही एक पत्र काढलं होतं की राज्यपालांनी एक मिनिट हो महत्त्व देत नाही. आम्ही राज्यपालांना कुठलेही निवेदन देणार की यापुढे मुंबई काँग्रेस किंवा काँग्रेसच्या वतीनं राज्यपालांना थेट म्हणजे बायकॉट करण्यात येणार आहे. त्यांना कुठलंच निवेदन देण्यात येणार नाही. निवेदन न देणं म्हणजे बायकॉट करणं असं होत नाही. असं आहे की त्यांची वागणूक जी आहे राज्याच्या प्रती आणि विरोधकांच्या प्रती, तुम्ही सुद्धा इतकी वर्ष काढली, तुम्ही बारशाला हे गेलेलं मी कधी पाहिलं नाही. किंवा हा जरी व्यक्तिगत प्रश्न असला तरी या देशाच्या सगळ्या राज्यपालांची एक वेगळी अशी एक गरिमा आहे. अनेक लोक हे राज्यपाल झाले, परंतु या राज्यपालांची वागणूक जी आहे ती राज्यपाल कमी आणि पक्षाचा कार्यकर्ता जास्त अशा पद्धतीची असल्यामुळे, आणि याच्यापूर्वी आम्ही अनेक त्यांना निवेदनं दिलेली आहेत, नाही दिली असं नाही, तुम्ही साक्षीदार आहात सगळे, परंतु त्यांना केराचीच टोपली दाखवण्यात आली. आणि म्हणून मग जर आमच्या निवेदनाला विरोधी पक्ष नेते म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून महत्वच दिलं जात नसेल तर आम्ही निवेदन कशा करता द्या. त्यापेक्षा त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन आम्ही केलेलीच आहेत, आताही करू. त्यामुळे बायकॉट हा विषय होण्याचं काही कारण नाही, तो काय माझ्या याच्यातला नाही, जो माझ्या घटनेला तो मंजुरी नाही. त्यामुळे आम्ही त्यांना बायस म्हणजे आता काय आपण त्याला म्हणायचं की पूर्वग्रह दूषित असलेले राज्यपाल असंच मी म्हणणार. याच्यापूर्वी म्हणालोय, आताही म्हणतोय, भविष्यातही म्हणेल. म्हणून आम्ही आमचा ग्रह पक्का आहे की यांना निवेदन देण्यामध्ये काही अर्थ नाही. पण आपली लोकशाहीच्या आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना शाबूत आहे. त्यांनी किती जरी त्याचा गैरफायदा घेतला तरी, आणि त्याच्यानुसार आम्ही आमचं प्रदर्शन करणार. होय, खरं आहे. ते कसं आहे की त्यांनी एका विशिष्ट पक्षाबद्दल बोललेलं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय वक्तव्य करणं चूक राहील. म्हणजे त्यांनी बोलताना संदर्भ वेगळा पण आहे, तुम्ही एवढंच पकडून नका बोलू मला. पण येस, मला असं वाटतं की आजोबा, पणजोबा, आजी, वडील आणि ह्या सगळ्यांचं दिलेलं त्यांनी शहादत हे यांच्याकडे एकाकडेही नाही. भाजपच्या RSSच्या एका माणसाने सांगावं की त्याने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी उंगली कटाके में शहीद हुए. तो इनकी बात बिल्कुल सही है नड्डा जी की. पंडित नेहरू असतील, त्यांचे वडील असतील, ज्यांनी त्यांची आयुष्यभरची सगळी संपत्ती देशाला दिली, हे तर सगळे चोर परवापरवी करतात आहेत, देश विकायला निघालेले आहेत. आणि ह्या देशाच्या गरिबाला तेच मंजूर आहे की आम्हाला तुम्ही सगळ्यांनी पदरात घ्या आणि देश चालवा, पण तसं होत नाहीये. आणि म्हणून नड्डा पड्डा मला माहित नाही, पण एवढं मात्र नक्की ते आता एखाद्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून तेवढा सन्मान करतोय मी. पहले अपने गिरेबान में झांक के देखिएगा और फिर बात करिए. किसी को खुश करने के लिए अगर आप ये बात कर रहे हैं तो ये आपकी मर्जी है, मैं क्या कह सकता हूं. लेकिन हमें फख्र है गांधी परिवार के ऊपर, जिन्होंने इस देश के लिए 5 पीढ़ियां पूरी तरह निचोड़ की है. तो हमें इस बात का फिक्र है. सरकार बनी है, मुख्यमंत्री बनने से सरकार नहीं बनती. हाँ, तो हम तो वही बात मैंने भी पूछी. सरकार तब होती है जब लोगों के काम होते हैं. लोगों के काम तब होते हैं जब कैबिनेट होती है. कैबिनेट में जो निर्णय होते हैं लोगों के निर्णय होते हैं. कितने दिन हो गए, महीना हो गया, 1 महीना, कहां है सरकार. और देवेंद्र फडणवीस को मेरा सवाल है, आप किस खाते के मंत्री हैं, चलो बताओ. आप तो बिना खाते के मंत्री हो. इस देश में हमारे संविधान के तहत उप मुख्यमंत्री की कोई
जगह, मतलब ये पद मैं लीगली बोल रहा हूं, नहीं है। तो आप किस पोर्टफोलियो को लेके आप मुख्यमंत्री बने हैं, जरा बताइए। तो टेक्निकली सिर्फ एक ही मंत्री है जिसका नाम मुख्यमंत्री है, और वो है मिस्टर हमारे एकनाथ जी शिंदे। तो ये सरकार है नहीं है मुझे पता नहीं। टेक्निकली ये सरकार किसी को फंसा के, पैसे का दुरुपयोग करके, मसल पावर ये करा के, पूरा देश पीछे लगा के इस सरकार को बदनाम करने की उन्होंने कोशिश की और उसमें कामयाब रहे। फिर भी ठीक है, सरकार तो बनाइए, पर तो सरकार तो बनाइए आप। दुर्भाग्य इस बात का है, प्रदेश में इतनी बारिश है, इतनी बाढ़ की स्थिति है, बहुत ही हमारा मराठवाड़ा का किसान, हमारा विदर्भ का किसान, हमारा पश्चिम महाराष्ट्र का किसान बर्बाद हो रहा है कोई बात करता है? किससे बात करेंगे? और ना ही उसके बारे में ना मुख्यमंत्री कह रहे हैं, उप मुख्यमंत्री की तो माशाअल्लाह क्या बात है, बढ़िया। तो आप भी पूछिए जरा, मैं भी पूछता हूं। तुमच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्राची माफी मागायची म्हणून तुम्ही मागणी केली होती, राज्यपालांनी मागणी हे केलं, माफी मागितली, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही असं आहे की त्यांनी महाराष्ट्राची तर मागावी, त्यांनी मुंबईचा उल्लेख प्रामुख्याने केला, त्यांनी जाहीर माफी मागावी असं मी म्हटलं होतं। आठवतं, मी पत्र दिले तुम्हाला। त्यांनी तिथेही त्यांनी त्यांच्यातला जो कार्यकर्ता है ना आरएसएसचा, तो जागृत राहिला। अगर ऐसा हुआ है तो अगर किसी का मन, अगर मगर क्या है, आपने अपमान किया है मुंबईकरों का, महाराष्ट्र का अपमान किया, छत्रपति शिवाजी महाराज की धरती का अपमान किया हुआ है। आपको जाहिर तौर पे क्या प्रॉब्लम है? आपको माफी मांगने में क्या प्रॉब्लम है? शर्म आ रही है क्या? जिस प्रदेश के तुम राज्यपाल हो, जिस प्रदेश में तुम यहां आज राज कर रहे हो, उस प्रदेश में अगर इस प्रकार से तुम वक्तव्य करते हो, बर्दाश्त नहीं करेंगे, बर्दाश्त नहीं करेंगे। और ये मुद्दा वहीं पे खत्म नहीं होगा। आप देखिए मुंबई के इलेक्शन में, महाराष्ट्र के इलेक्शन उसमें होगा, ये चाहे कितना भी सोचे मुंबई को तोड़ने की, हमने तोड़ने देंगे, देख लीजिएगा। ये उनका एजेंडा है, ये आरएसएस का और ये भाजपा का एजेंडा है, उसको हम कामयाब होने नहीं देंगे। नाही, असं आहे की आपण लक्षात घ्या की हा प्रश्न इतके आम्ही हे झालो का, मुंबईकर आणि महाराष्ट्रातली माणसं इतके ज्याला म्हणतो ना आपण की असंवेदनशील राहिलो का? एक व्यक्ती जाहीरपणे बोलते आणि माफी मागताना शब्द प्रयोग वेगळे वेगळे करते। जाहीर माफी मागा ना, काय प्रॉब्लेम काय तुमचा? मुंबईकरांची, महाराष्ट्राची काय प्रॉब्लेम आहे? आमचं ते म्हणणं आहे। आणि त्यामुळे तुम्ही वक्तव्य करताना अगदी स्पष्ट वक्तव्य केली होती, आठवत असेल तर बघा, तुम्ही दाखवली सगळ्यांनी। मग आता स्पष्टपणे माफी मागायला काय हरकत आहे? आम्ही पत्र दिलं आणि त्याच्यावर त्यांचं रिॲक्शन असं आलं किंवा त्यांचं माफीनामा जो म्हणताय, अगर ऐसा हुआ है तो वैसा हुआ है, ऐसे वैसे कैसे हुआ? अपमान आहे तो मुंबईकरांचा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा अपमान आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा। आम्ही अजिबात बर्दाश्त नाही करणार आणि त्याच्या विरोधात नेहमीच आम्ही त्यांची ही काही कर्तृत्व जी आहे ती, हे आम्ही नेहमीच लोकांच्या समोर आणणार। धन्यवाद, आपल्या सगळ्यांचा आभार। थँक्यू सो मच, थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।